मराठीचा तास आहे. शेवटच्या वेळी आपण शिकलेलो होतो. तर मला असं वाटतं की तुम्हाला गोष्ट ऐकायला खूप आवडतात की नाही? हो की नाही? हा. तर लहानपणी ज्यावेळेस तुमचे आजी आजोबा ज्यावेळेस तुम्ही रात्रीची झोपत नसतात बघा, त्यावेळेस तुम्हाला छान छान गोष्टी ऐकवायच्या. तर आज आपण अशी एक गोष्ट, छोटीशी गोष्ट आज आपण शिकणार आहोत. पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी मूर्ती दाखवू इच्छिते. ती मूर्ती बघून तुम्हाला मला सांगायचं आहे की ती मूर्ती कुणाची आहे. ओके, हे बघा, कुणी सांगू शकेल का ती मूर्ती कुणाची आहे? शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. ओके, शिवाजी महाराज. तर माणूस म्हटलं की माणसामध्ये प्रत्येक गुण आणि अवगुण हे असतातच. आता तुम्ही कुणाचंही उदाहरण घ्या, तुमचं उदाहरण घ्या, माझं उदाहरण घ्या, माझ्यामध्ये पण काहीतरी गुण आणि काहीतरी अवगुण आहेतच. जसं की बघा, काही मुलांना अंधाराची खूप भीती वाटते. अंधारामध्ये जायचं म्हटलं की घाम फुटतो, बाबा इकडून कुणीतरी येईल, इकडून येईल किंवा काय येईल, म्हणजे अशी भीती माणसाच्या मनामध्ये असते. आता ज्याप्रमाणे मी बघा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी दाखवली, तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. तर या ठिकाणी मी तुमच्या समोर एक स्क्रीन प्रेझेंट करते बघा. देखो ये है. चिकन दिला ना. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग या ठिकाणी तुमचं स्वागत आहे. आणि आज आपला मराठी बघा, आताच मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दाखवली बघा. तर आपल्या स्वराज्याची स्थापना करणारे हे थोर व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी पण खूप सारे गुण होते बघा. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात कितीतरी गुण होते ते बघूया आपण. आपले बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे तोंडात आल्यानंतर नक्कीच आपल्या हातून मानाचा मुजरा महाराजांना घातला जातो. जसे की 36 हत्तीचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वानिष्तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, कधीच हार न मानणारे, आपले राज्याचे हितचिंतक, तसेच स्वराज्याची स्थापना करणारे आपले जनतेचे राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. तर बघा, राजांच्या नावामध्येच असे कितीतरी गुण आहेत. ओके, तसंच हे झाले थोर व्यक्तिमत्वाचं उदाहरण. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये, जगामध्ये अशा कितीतरी महिला होऊन गेल्या आहेत की ज्यांच्या अंगी धाडसीपणा होता, शौर्य होतं. तसेच या ठिकाणी बघा, एक आपली झलकारी झाशीची राणी लक्ष्मीबाई 1857च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील एक अग्रणी सेनानी होत्या. अग्रणी म्हणजे पहिली पुढाकार घेणारी महिला. 1857च्या उठावामध्ये झाशीची राणी ही पहिली महिला होती. त्यांच्या शौर्याने त्यांना क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता असे म्हणतात बघा. आणि त्यांचं ब्रीदवाक्य कोणतं होतं, कोणी सांगेल का? झाशीची राणीचं ब्रीदवाक्य कोणतं होतं? कोणी सांगेल झाशीच्या राणीचं ब्रीदवाक्य कोणतं होतं ते? ओके, मी सांगते. मैं मेरी झाशी नहीं दूंगी, हे तिचं ब्रीदवाक्य होतं. येस येस, गुड गुड, खूप छान बाळा. दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी, चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बुंदेले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झाशी वाली राणी थी. बघा, झाशीच्या राणीच्या अंगीमध्ये पण मर्दानी गुण होता बघा. तिने आपली झाशी परत मिळवण्यासाठी आपल्या बाळाला पाठीशी बांधून तिने निडरपणे लढली. तर झाशीच्या राणीच्या अंगी असलेला गुण म्हणजे शौर्य, धैर्य आणि साहस, हे गुण झाशीच्या राणीच्या अंगी होते. तर आता बघा, आता आपण अशीच एक कथा शिकणार आहोत. त्यापूर्वी कथा म्हणजे काय, कथा म्हणजे गोष्ट म्हणजे काय, हे आपण बघूया. घडलेल्या घटनांचे प्रसंग ज्या गोष्टीतून सांगितलेले असतात, तसेच
मानवाच्या स्वभावाचे हुबेहूब दर्शन ज्या गोष्टीतून होते त्यास आपण कथा म्हणतो. बघा, ज्या घडलेल्या घटना असतात म्हणजे पास्ट हिस्ट्रीमध्ये ज्या घडलेल्या गोष्टी आपण बघतो, तसेच आता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, झाशीच्या राणींचं नाव घेतलं, तर त्यांचं हुबेहूब दर्शन तुम्हाला समोर झालं की नाही? तर त्यांच्या स्वभावाचे जे दर्शन म्हणजे त्यांनी केलेल्या कृती, त्यांनी केलेलं आपल्यासाठी कार्य, हे ज्या कथेतून आपल्याला समजतं ना, त्यास आपण आता गोष्ट किंवा कथा म्हणतो. बघा, कथेचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे गोष्टीचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर बघा, या ठिकाणी प्राणी कथा आहे, म्हणजे प्राण्यांबद्दल माहिती देते ती कथा. भावकथा म्हणजे भावकथेतून म्हणजे जेस्चर्स, भाव आपल्याला कळतात, अशा काही गोष्टी आहेत. कल्पनात्मक कथा, त्या दिवशी मी हे खरे खरे व्हावे ही कविता तुम्हाला शिकवली का नाही? त्या कवितेमध्ये फक्त बघा कल्पना केलेली होती. तसेच कल्पनेच्या आधारित देखील काही कथा आहेत. तसेच ऐतिहासिक कथा आहेत, जसे की शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, वेगवेगळे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, कवी आहेत, यांच्या देखील कथा आहेत. तसेच गूढ कथा म्हणजे ज्यातून रहस्य. आता बघा, आपण मालिका बघतो बघा, CID, सावधान इंडिया, या सगळ्या कवितांमध्ये काहीतरी गूढ आणि रहस्य लपलेलं असतं, तर त्याला गूढ कथा आपण म्हणतो. आणि आज जी आपण कथा अभ्यासणार आहोत ना, ती साहसी कथा आहे बघा. साहसी आणि धैर्य, ऍडव्हेंचर, त्याच्यावर आधारित असलेली ही आपली कथा आहे. त्याला आपण साहसी कथा असं म्हणतो. तर बघा, साहसी कथा म्हणायचं का त्याला? नव्या गोष्टीला हात घालणाऱ्या आणि जोखीम पत्करणाऱ्या व्यक्तींची कथा. बघा, आता लहान मूल ज्यावेळेस असतं बघा, तुम्ही लहान होता त्यावेळेस तुम्हाला तुमची मम्मी सांगायची की बाबा ही आग आहे, ह्या आगीला हात लावू नको, तू आगीला हात लावू नको. पण तरी पण तुम्ही ती गोष्ट करतच होता. का करत होता? कारण की तुम्हाला जोखीम म्हणजे धोका पत्करायला आवडत होता. की बाबा तुम्हाला माहित नव्हतं की आग आहे, या आगीला आपण धरलं तर आपल्याला पोळेल, भाजेल, याची भीती अजिबात आवडत नव्हती, म्हणजे वाटत नव्हती. पण आता बघा, या ठिकाणी साहसी ज्या व्यक्ती असतात ना, त्या नव्या गोष्टीला हात घालणार म्हणजे चॅलेंज ऍक्सेप्ट करणारे असतात. आणि जोखीम पत्करणाऱ्या व्यक्तींची कथा जी असते त्याला आपण साहसी कथा असं म्हणतो. तर आता आपण या ठिकाणी बघा, एक उदाहरण बघूया साहसी कथेचं बरं का. म्हणजे आपला लेसन जो पार्ट आहे तो चालू करण्यापूर्वी एक उदाहरण मी तुम्हाला म्हणून एक गोष्ट, छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर बघा, दिनूची कमाल. दिनू नावाचा एक मुलगा होता. शाळेत तो सर्वांचाच लाडका होता. गणित विषय त्याच्या आवडीचा. कठीणातलं कठीण गणित देखील तो सहज आकडेमोड करून सोडवत असे. दिनूच्या शाळेचा आज पहिलाच दिवस होता. शिक्षक वर्गात आले. प्रत्येकाचा परिचय त्यांनी करून घेतला. शेवटी आपला स्वतःचा परिचय देखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. छान छान गाणी म्हटली, जादूच्या गोष्टी सांगितल्या. दुपारी शाळा सुटली. दिनू शाळेच्या गेट जवळ आला. रिक्षा अद्याप आलेलीच नव्हती. रस्त्यावर वाहनांची वर्दळ नव्हती. तेवढ्यात रस्त्यावरून एक माणूस घाबरत घाबरत पळत जाताना त्याला दिसला. त्याच्या हातात बॅग होती. त्याच्या मागे 4 धनदाकट माणसे पळताना दिसली. गुंड असावेत ते, असा दिनूला संशय आला. तो त्या माणसांच्या पाठोपाठ जाऊ लागला. ते 4 गुंड त्या बॅगवाला माणसाला मारतील, त्याची बॅग हिसकावून घेतील असे दिनूला वाटले. आपण काहीतरी केले पाहिजे. काय करणार? कुणाला बोलवणार? इथे तर कुणीच दिसत नाही. तो विचारात पडला. बॅगवाला मार खाणार, त्याचे पैसे चोरीला जाणार आणि मी फक्त बघत राहणार. काहीतरी केलेच पाहिजे. दिनू गंभीरपणे विचार करू लागला. तोच त्याला काहीतरी आठवले. येता येता एका मोठ्या चौकात त्याला भला मोठा बोर्ड दिसला होता. होते, गुन्हेगारांचा ठाव ठिकाणा सांगा, पोलिसांना सहकार्य करा, देशाला सहकार्य करा. हॉस्पिटलचा नंबर, पोलीस स्टेशनचा नंबर, रुग्णवाहिकेचा नंबर, रक्तपेढीचा नंबर. काय बरं असावं पोलीस स्टेशनचा नंबर? असा तो विचार करू लागला. 20, हो 20च. आकड्याची बेरीज 20 आली होती. त्याला आठवलं फोन नंबर 25452200. हा नंबर काल्पनिक आहे. आईने खाऊसाठी दिलेला रुपया तसाच होता, तो त्याने काढला.
समोरच्या दुकानात नाणे टाकून करायचा लाल फोन म्हणजेच पीसीओ त्याला दिसला. गुपचूप तो त्या ठिकाणी गेला, फोन लावला, रिंग वाजली. हॅलो हॅलो, मी दिनू बोलतोय, इयत्ता 5वीतला विद्यार्थी. आमच्या शाळेसमोर की नाही 4 गुंड माणसं एका माणसाला मारतायत, दिनू बोलत होता. इकडे त्या गुंडांनी त्या बॅगवाल्या लाथा बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली होती. बॅगवाला मनुष्य देखील काही कमी नव्हता. काही केला तो बॅग सोडतच नव्हता. हॅलो हॅलो, तू कोणत्या शाळेसमोरून बोलतोयस बेटा, असे पोलीस बोलले. दिनूने पोलिसांना शाळेचा पत्ता सांगितला. तेवढ्यात वेळ संपल्याने टिक टिक करून फोन बंद झाला. गुंडांनी बॅगवाल्या माणसाला चांगले झोडपले होते. तो ओरडत होता, वाचवा वाचवा वाचवा, पण त्याचा आवाज ऐकायला फक्त दिनूच होता. त्याचे डोळे पोलिसांच्या गाडीकडे लागले होते. मारू नका हो, मारू नका, माझी बॅग घेऊ नका, आयुष्यभराची कमाई आहे त्यात, बॅगवाला गुंडांना विनवत होता. गुंड त्या बॅगवाल्याला झोडपत होते. विचाराचा नाईलाज झाला. त्याची बॅग जी होती ती गुंडांनी हिसकावली. ते पळणार तेवढंच पोलिसांची गाडी सुसाट वेगाने तिथे पोहोचली. दिनूला आनंद झाला. पोलिसांनी गुंडांवर झडप घातली. आपली बॅग, पैसे आपल्याला परत मिळणार म्हणून बॅगवाल्याला आनंद झाला. चिमुरडा दिनू पळत आला आणि म्हणाला, फार लागलं का हो काका. बॅगवाला देखील विचारात पडला. बरोबर ओळखले, हाच तो दिनू, आपल्याला फोन करणारा. पोलिसांनी दिनूला जवळ घेतले, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. अशा प्रकारे दिनूच्या शहाणपणामुळे त्या माणसाचे पैसे त्याला परत मिळाले. तर बघा, या गोष्टीचं तात्पर्य आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बघा, दिनूच्या साहसामुळे त्या माणसाला त्याची बॅग परत मिळाली. आणि आताची आपण या ठिकाणी बघा, GRI आहे, वयवर्ष 11. आपल्या मुंबईचीच ही मुलगी आहे, जिने एलिफंटा टू गेटवे ऑफ इंडिया हा 14 किलोमीटरचा प्रवास फक्त 3 तास 27 मिनिट आणि काही सेकंदामध्ये तिने पार केला होता. आणि आताचे आपण हे कुंदाचे साहस हा घटक अभ्यासणार आहोत. तो देखील एक जलतरणपटू, छोटी जी कुंदा नावाची जलतरणपटू आहे ना, तिचेच ही गोष्ट आहे. त्या ज्या मुलीने आपल्या जीवावर बेतून आपल्या मैत्रिणीचा जीव कसा वाचवला होता, ते आज आपण या गोष्टीतून बघणार आहोत. आजचा सुविचार आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि आजचा दिनांक आहे 2 सप्टेंबर 2020 आणि आपल्या घटकाचं नाव आहे कुंदाचे साहस. तर बघा, प्रथम मी या धड्याचं वाचन करते, या गोष्टीचं. धडा नंबर 8. तुम्ही ही पुस्तक उघडायचे आहे आणि लक्ष द्यायचं आहे. पावसाळ्याचे दिवस होते. झाडे, शेते सर्वच हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता. आज रविवार, कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपटू बनली होती. नदीकाठच्या कडुलिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका मग्न होत्या. खेळता खेळता लहानगी रझिया व नीला नदीकडे केव्हा गेला ते कळलंच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. एवढ्यात नीलाचा मोठ्या मोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. धावा धावा, लवकर या, रझिया पाण्यात पडली, कुणीतरी वाचवा हो. ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदी किनारी पोहोचली. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलगा वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रझिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली. सरसर पोहत रझियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे, रझिया पाण्यात बुडत आहे, एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार. लोक जोरजोरात ओरडत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. जमलेली माणसे ओरडत होती. कुंदाला फक्त आणि फक्त रझिया दिसत होती.
कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडतच नव्हते. भरभर पोहत कुंदा रजिया जवळ पोहोचली. रजिया घाबरत होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रजिया, घाबरू नको, मी आले आहे, आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. कुंदाने रजियाला काठाकडे आणले तर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. ही बातमी रजियाच्या घरीही पोहोचली. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला ग. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. रजियाने कुंदाला मिठी मारली. तर कुंदाचे आई बाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाचीच चर्चा होती. साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली. तर बघा, हे आता आपण गोष्टीचं वाचन केलं तर आपण एक एक समास या गोष्टीचं समजून घेणार आहोत. बघा, तर बघा, पावसाळा. आता या ठिकाणी पावसाळ्याचे चित्र तुमच्या समोर दिसत आहे. तर बघा, या ठिकाणी ज्यावेळेस पाऊस पडतो, पहिला पाऊस पडतो, त्यावेळेस बघा कसं सगळीकडे हिरवंगार असतं, नदीला भरपूर पाणी आलेलं असतं, हो की नाही. तर बघा, पावसाळ्याचा हा पहिला समास आहे बघा, म्हणजेच पहिला पॅराग्राफ आहे. पावसाळ्याचे दिवस होते. झाडे, शेते सर्वच हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोन्या नदीला भरपूर पाणी आले होते. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता. बघा, ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो, ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो. पण जर या पावसाचं रूपांतर पुरामध्ये झालं, म्हणजे पूर म्हणजे फ्लड, त्याच्यामध्ये जर रूपांतर झालं तर हाच पाऊस म्हणजे पहिला पाऊस आपला जो हवेसा वाटतो, तोच पाऊस काही काळाने आपल्याला नकोसा होतो. तर बघा, या ठिकाणी या गोष्टीमध्ये जी चिमुरडी मुली आहेत ना, त्यांच्या गावाच्या साईडून एक नदी वाहत होती आणि त्या नदीचं नाव होतं सोना नदी. पाऊस पडल्यामुळे या नदीला खूप पाणी आलं होतं. झाडे, शेते सगळीकडे हिरवी झाली होती आणि सगळीकडे प्रसन्न वातावरण होते. तर बघा, पाऊस म्हणजे की लहानपणाची कविता आपल्याला आठवते बघा. ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. लहानपणी आपण पाऊस आले की होड्या वगैरे बनवायचे बघो आणि आपण पाण्यामध्ये सोडायचो. त्याच प्रकारे पाऊस आल्यानंतर सगळीकडे हिरवा गालीचा असतो आणि याच पावसामुळे बघा, बरसतील धुंद आता पाऊस धारा, भिजेल चिंब चिंब आसमंत सारा, तहानलेल्या मनांना सुखावील टपटप थेंबाचं येणं, धरती ही गाईल मज पावसाचं गाणं. आता बघा, पावसाचं गाणं आपण म्हणत होतो तसंच या ठिकाणी त्यांनी कल्पना केलेली आहे की निसर्ग पावसाचं गाणं गातोय, सगळीकडे हिरवगार वातावरण आहे, नदीला पूर आलेला आहे, हे सगळं या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर बघा, रविवार. आता आज रविवार म्हणजे हा दुसरा समास आहे. या ठिकाणी रविवार सगळ्यांच्या शाळेला सुट्टी असते. तसंच कुंदाच्या शाळेला देखील आज सुट्टी होती. आज रविवार, कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्याने कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेला होता. बघा, आता रविवारची सुट्टी असली, शनिवार रविवारी आपल्यालाही सुट्टी. ती मुलं जी आहेत ती खेळायला गेली होती बघा. आणि खेळायला गेल्यानंतर या ठिकाणी कुंदा आणि कुंदाच्या मैत्रिणी देखील नदीच्या किनारी खेळायला गेल्या होत्या. कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. जी कुंदा नावाची मुलगी होती ना, ती वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकलेली होती. पाहता पाहता ती जलतरुणपटू बनली होती. जलतरुणपटू म्हणजे काय, की पोहण्यात तरबेज, म्हणजे कितीही अंतर असो, कितीही काही अडचणी येवो, ती मुलगी जलतरुणपटू बनली होती. बघा, जलतरुणपटू म्हणजे काय, तर पोहण्यात तरबेज असलेली व्यक्ती, त्याला आपण गुड स्विमर असं म्हणतो बघा. तर ती मुलगी जी होती ती वयाच्या फक्त 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती, कुंदा नावाची. पाहता पाहता ती जलतरुणपटू बनली. नदी काठच्या कडुनिंबाच्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या. आता बघा, या ठिकाणी मुली निंबाच्या झाडाखाली खेळताना दिसत आहेत, एक मुलगी पाण्यात पोहताना दिसतीये. तसेच रविवारची सुट्टी असल्यामुळे शाळेला मुली खेळतायत, तसेच शेतामध्ये बायका काम करत आहेत. तसंच कुंदाच्या गावी एक नदी होती, सोना नदी, आणि त्या नदीच्या किनारी काही मुली खेळायला गेलेल्या होत्या.
आणि शेतकरी बायका ज्या आहेत ना रानामध्ये काम करत आहेत बघा, ते शेतकरी बायका रानामध्ये शेतात काम करत आहेत. तर बघा या ठिकाणी तिसरा समास आहे, खेळता खेळता लहानपणी रझिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलंच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात गुंग होत्या. एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. बघा तुम्हाला आता तुमचे आई बाबा तुम्हाला सांगतात की बाळा हे करू नको. जसं की मी अंजली पुत्र हनुमानाची गोष्ट तुम्हाला सांगितली होती बघा, की त्याला तो गोळा जो आहे सूर्याचा गोळा तो फळ म्हणून त्याला खायचा होता. म्हणजे तो त्याचा हट्टीपणा होता. पण त्याला असं भीती वाटत नव्हती की त्याचा हात भाजेल, पोळेल किंवा काय होईल, कसलीच भीती नव्हती. फक्त त्याच्यासमोर एकच टार्गेट होतं की मला तो गोळा मिळवायचा आहे. त्याचं एकच ध्येय होतं. तसं मुलींचं पण बघा, त्या मुली पाण्यामध्ये पोहायला किंवा खेळायला गेलेल्या नव्हत्या. ते फक्त पाऊस पडल्यामुळे नदीच्या किनारी फक्त आनंद घ्यायला गेल्या होत्या खेळण्याचा. पण खेळता खेळता जी रझिया आणि नीला आहे ती नदीकडे कधी गेली त्यांना कळलंच नाही. आता बघा तोपर्यंत लगेच नीलाचा आवाज आला की धावा धावा लवकर या, रझिया पाण्यात पडली, कुणीतरी वाचवा हो. हे हा कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती नदी किनारी पोहोचली. बघा खेळता खेळता काय झालं, रझिया आणि नीला पाण्यामध्ये खेळत होत्या. पहिल्या चित्रामध्ये दिसतंय बघा तुम्हाला दोन मुली या ठिकाणी पाण्यात खेळतायत. पण खेळताना रझियाचा पाय कधी घसरला आणि रझिया पाण्यामध्ये बुडली. तिला तर पोहायला येतच नव्हतं. त्यामुळं ती जी नीला होती ती जोर जोरात ओरडायला लागली की आपली मैत्रीण पाण्यामध्ये बुडते आहे, आता काय करायचं तिला विचार पडला. मग ती मोठमोठ्याने ओरडायला लागली की धावा धावा लवकर या, रझिया पाण्यात पडली, कुणीतरी वाचवा हो, कुणीतरी माझ्या मैत्रिणीला वाचवा. या जीवाच्या आकांताने ती बिचारी छोटीशी चिमुरडी ओरडत होती. आणि त्याच बरोबर हाच आवाज जी कुंदा होती, जी धाडसी कुंदा होती तिची मैत्रीण, तो तिच्या कानावर तो आवाज पडला. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. गलका बघा, गलका म्हणजे गोंधळ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॉईज म्हणतो. बघा तुम्ही पण खट्टाळमुळं काही काही शिक्षक वर्गामध्ये सांगत असतात की मुलांना शांत बसा शांत बसा, तरी काही मुलं काही केलं ऐकत नाही. तशाच प्रकारे पण हा तो गलका आणि हा गलका यामध्ये फरक आहे. ही मुलगी जी गलका ज्या घालतायत ती एक चिमुरडी पाण्यामध्ये बुडत आहे, त्यामुळे या मुलींचा गोंधळ वाढला होता. रझिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे चालली होती. बघा पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी वाढलेलं असतं नदीला, त्याच वेळेस एक छोटीशी चिमुरडी, किती 7-8 वर्षाच्या मुली असतील या, किती लागतं हो त्यांना पाण्यामध्ये बुडायला. पण ही बिचारी मुलगी ज्यावेळेस पाण्यामध्ये पाय घसरून पडली त्यावेळेस तिचा जीव किती घुटमळत असेल पाण्यामध्ये बघा, हो की नाही. तर रिझिया नावाची एक छोटीशी मुलगी पाण्यामध्ये गटांगळ्या खात होती बघा. गटांगळ्या खाणे म्हणजे बघा, गलका म्हणजे आवाज वाढणे नॉईज, आणि गटांगळ्या खाणे म्हणजे पाण्यात वर खाली होण्याची क्रिया. म्हणजेच पाण्यामध्ये ती मुलगी जी छोटी रेझिया होती ती पाण्यामध्ये बुडत होती, आणि जी नीला होती ती सगळ्यांना हाक म्हणजे साद म्हणजे टू कॉल समवन, याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, टू कॉल समवन, म्हणजे ती इतरांना ओरडून मदतीसाठी हाक मारत होती. आता बघा दुसरा समाज आपण पाहिलं बघा पहिल्यापासून की पावसाळ्याचं वातावरण होतं, छोट्या मुली नदी किनारी खेळायला गेल्या होत्या. खेळता खेळता नीला आणि रझिया कधी पाण्यामध्ये गेला ते त्यांना समजलं नाही, आणि पाण्यामध्ये रझियाचा पाय घसरला आणि रझिया जी होती ती पाण्यामध्ये बुडाली, आणि बुडल्यानंतर लोक त्या ठिकाणी गोळा झाले होते. त्याचप्रमाणे नीला जी आहे, नीला जोरजोराने ओरडत होती, आणि त्या ठिकाणी कुंदा जी होती ती कुंदा त्या नदी किनारी पोहोचली होती. तर बघा पुढे काय झालं. कुंदाने एक क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले होते. बघा आपल्याला पण भीती वाटते की नाही, जर कुणी पाण्यामध्ये पडलं आता काय होईल या मुलीचं, असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. त्या ठिकाणी जमलेले लोक फक्त बघायची भूमिका घेत होते बघा, बघायची भूमिका घेत होते. पण कुंदाला त्या क्षणी दिसले की नाही, माझी मैत्रीण पाण्यामध्ये पडलेली आहे आणि माझ्या मैत्रिणीला मला कसंही करून वाचवायचं आहे. बघा तुमचेही मित्रमैत्रिणी असे असतात, ते तुम्हाला जीवापाड प्रेम करणारे असतात. तुम्हाला काही झालं, कुणी मारलं की लगेच त्या व्यक्तीला ते बोलतात, बोलतात की नाही, हो की नाही, बोलतात ना, बोलतात हो की नाही टीचर. तुम्ही? हो. ओके. आता बघा तसंच या ठिकाणी रजियाची जी मैत्रीण होती तिला खूप जीवापाड प्रेम करणारी होती.
तिने देखील काय केलं बघा, आपली मैत्रीण पाण्यामध्ये बुडते आहे पण तिने बघ्याची भूमिका घेतली का? अजिबात नाही. बघा ते लोक जमलेले होते, ते लोक फक्त बघायची भूमिका म्हणजे फक्त बघण्याचे काम करत होते. पण रजिया तिला म्हणजे जी कुंदा होती ती तिला वाचवायला चालली होती, तिला देखील ते थांबवत होते. तिला काय बोलले ते, अरे अरे रजिया बोलली आहे, तिला एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार? लोक जोरजोरात ओरडत होते. म्हणजे अगं रजिया बुडत आहे, तिला कोण वाचवणार आणि कसं वाचवणार? पण कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. साहजिकच आहे, चिमुरडी मुलगी होती आणि कुंदाला पोहायला येत होते. त्या कुंदाने जीवाची पर्वा न करता तिने पाण्यामध्ये उडी टाकली. पण बघ्याची भूमिका घेणारे लोक तिला काय म्हटले, अगं कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, पाण्याचा स्ट्रीम जो प्रवाह आहे तो वाढतो आहे, तू माघारी फिर. माघारी फिर म्हणजे रिटर्न ये. जमलेली माणसं ओरडत होती. कुंदाला फक्त तिची मैत्रीण रझिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रझिया जवळ पोहोचली. रझिया घाबरली होती. बघा, आपण पाण्यामध्ये पडलं आणि आपल्याला पोहायला येत नसेल तर साहजिकच आहे ना, आपला जीव जाईल, आपल्याला कोणी वाचवेल का, कोणी वाचवणार नाही याची भीती आपल्या मनामध्ये असते. पण कुंदाने तसा विचार केला नाही. कुंदा तिच्या मैत्रिणीसाठी पाण्यामध्ये पडली. ती रझिया जवळ पोहत 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 रझिया जवळ पोहोचली. बघा, रझियाच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रझिया, तू घाबरू नकोस ग, मी आले आहे, आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. तर कुंदा तिला काय म्हणाली तिच्या मैत्रिणीला, कुंदाने कुणाचंच ऐकलं नाही, कुठल्याही लोकांचं ऐकलं नाही. तिला फक्त तिची मैत्रीण दिसत होती. आणि ती ज्यावेळेस रझिया जवळ पोहोचली त्यावेळेस कुंदा रझियाला म्हणाली, रझिया तू घाबरू नको, घाबरू नको म्हणजे डोंट फिअर. त्याला आपण इंग्लिशमध्ये डोंट फिअर म्हणतो बघा, घाबरू नको. आणि मी तुझ्याजवळ आले आहे म्हणजे तुला आता काहीच होऊ शकत नाही, तू फक्त माझ्या दंडाला घट्ट पकड. कुंदाने रझियाला काठावर आणले होते. तो लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला बघा. आता लोकांनी शेवटी काय केलं, तिथे उभा असलेल्या लोकांनी ज्यावेळेस ह्या दोघी चिमुरड्या काठावर येत आहेत त्याच वेळेस त्यांना पाण्यामध्ये एक मोठा दोर सोडला. कुंदाने त्या दोराला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. बघा, आता फायनली तिने आपल्या मैत्रिणीला वाचवलंच होतं. मग लोकांनी पाण्यामध्ये दोर सोडला आणि त्या दोऱ्याला धरून कुंदा बाहेर आली. बघा, तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काही दृश्य दिसतात बघा. पहिल्या चित्रामध्ये एक छोटीशी चिमुरडी मुलगी आपल्या मैत्रिणीला वाचवताना दिसते. दुसऱ्या चित्रामध्ये या ठिकाणी तिने आपल्या मैत्रिणीच्या हाताला दंडाला घट्ट पकडलेला आहे. आणि तिसऱ्या चित्रामध्ये बघा ती तिला धरून आणते. आणि शेवटच्या चित्रामध्ये या ठिकाणी माणसांनी दोर सोडलेला आहे आणि ती दोर घेऊन ते बाहेर येत आहे. बघा, आता समाज बघा शेवटचा. ही बातमी रजियाच्या घरी पोहोचली. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. बघा, आपली आई ही आई असते. आईला आपल्या मुलीचा जीव धोक्यात घालणं अजिबात आवडत नाही. पण आईला न सांगताच त्या चिमुरड्या नदीच्या काठी गेल्या होत्या. पण ज्यावेळेस जी रझिया जी होती ना ती बुडत होती त्यावेळेस बघायची भूमिका घेणारे तिथे लोकच त्यापैकी एक जण तिच्या घरी गेला आणि त्यांना सांगितलं की बाबा, तुमची जी रझिया आहे छोटी चिमुरडी ती पाण्यामध्ये बुडते आहे. मग हे ऐकून तिच्या आईची जी पायाखालची जमीन होती ती सरकली आणि ती पळत आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी नदीच्या किनारी पोहोचली. पण ज्यावेळेस ती पोहोचली त्यावेळेस तिला असं समोर दिसलं की त्या दोन्हीही मुली सुखरूप आहेत. म्हणून तिच्या आईनं तिला घट्ट कवटाळलं. कवटाळणे म्हणजे काय बघा, की मिठी मारणं म्हणजे हग, टू हग समवन. त्याला आपण मराठीमध्ये मिठी मारणं म्हणतो, आलिंगन देणं. मग बघा की त्यावेळेस ज्यावेळेस त्या मुलीने जीव वाचवला तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. बघा, आपल्याला ज्यावेळेस परीक्षेमध्ये जास्त मार्क भेटतात बघा, कधी कधी अपेक्षेपेक्षा जास्त आपण खूप मेहनत घेतलेली असते, खूप अभ्यास केलेला असतो आणि आपल्याला 90% पेक्षा जास्त मार्क पडतात. त्यावेळेस साहजिकच आपण रडतो, पण डोळ्यातून जे अश्रू येतात ते आनंदाश्रू असतात बघा. म्हणजे तुमच्या मम्मी पप्पांना पण खूप आनंद होतो की माझ्या मुलाने किंवा मुलीने खूप छान मार्क्स मिळाले किंवा कोणत्याही क्षेत्रात नाव करू द्या, त्यांना खूप आनंद होतो. आणि त्याच वेळेस जे डोळ्यातून अश्रू पडतात ना आनंदाचे, त्याला आपण आनंदाश्रू म्हणतो. तर त्याच वेळेस कुंदाची आई तिला काय बोलली की किती धाडसी मुलगी आहेस ग तू. म्हणजे तिला बोलली की तिच्या मुलीचा जो जीव असतो तो तिने वाचवलेला असतो. त्यामुळे ती तिला काय बोलली की कुंदा, तू खरंच खूप धाडसी मुलगी आहे. रझियाने कुंदाला मिठी मारली. बघा, मैत्री प्रेम
एक ज्यावेळेस एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीचा जीव वाचवते ना, त्यावेळेस रझियाने तिचा जीव वाचवल्यामुळे कुंदाला मिठी मारली. तोवर कुंदाचे आई बाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाचीच चर्चा होती. साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली. बघा, आपण ज्यावेळेस एक सत्कार्य करतो म्हणजे गुड वर्क, हा, जे म्हणजे सोशली आपण चांगले काम करतो, त्यावेळेस आपली जी असते वाहवा सगळी लोक करतात, समाजातील लोक करतात, आपले शिक्षक असतात, आपले शिक्षक करतात. बघा, तुम्ही कोणतीही एकदा छोटीशी ड्रॉइंग काढली किंवा काही काढलं किंवा शिक्षकांना थोडस तुम्ही प्रेमानं वागला, शिक्षकांसोबत रूट नाही वागला, तर तुमचं नाव कसं होतं, चांगलंच होतं ना, की बाबा ही मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे, ही मुलगी डान्सर आहे किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये तिला आवड आहे, हे सगळं शिक्षकांना माहित असतं. तसेच आपल्या मुलाचे गुण देखील आपल्या आई वडिलांना चांगल्या प्रकारे माहित असतात. आणि जो धाडसीपणा असतो ना कुंदाचा, तो धाडसी व्यक्तिमत्व ला जन्माला घालणारे तिचे आई बाबा ज्यावेळेस काठावर पोचले आणि ज्यावेळेस त्यांनी बघितलं की आपल्या मुलीने एका चिमुरड्या मैत्रिणीचा जीव वाचवलेला आहे, त्यावेळेस त्यांना खूप कौतुक वाटलं, खूप अभिमान वाटला. आणि याच कुंदाच्या साहसाची चर्चा देखील त्यांच्या गावामध्ये झालेली होती आणि सगळेजण कुंदाचं कौतुक करत होते. मग बघा, आपल्याला पण कौतुक करताना आपण थोडेसे फुगतो की नाही, बरोबर की नाही? ज्यावेळेस आपले मम्मी पप्पा म्हणतात की नाही तू खूप छान आहे, ज्यावेळेस आपले टीचर म्हणतात की तू खूप सुंदर आहेस किंवा तू खूप छान काम केलं, त्यावेळेस आपल्याला पण अभिमान वाटतो की नाही? त्याचप्रमाणे कुंदाने देखील ज्यावेळेस सगळ्यांचं कौतुक ऐकलं, त्यावेळेस कुंदा देखील मस्त आनंदून गेलेली होती. तर बघा, या माघारी फिरणे म्हणजे रिटर्न येणे, त्याला आपण मागे रिटर्न येणं म्हणतो. आणि सुखरूपपणे तिला वाचवलं, तर याला आपण काय म्हणतो? सेफ. इंग्लिश मध्ये सेफ म्हणतो, म्हणजेच सुरक्षित. तर बघा, आता या ठिकाणी मला कुंदाचं म्हणजे कौतुक करण्यासाठी मी या ठिकाणी एक कविता म्हणजे तिच्या प्रयत्नांना साजिश अशी कविता तुम्हाला सांगते. मला असं वाटतं तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल. आवडली ना गोष्ट? आवडली सगळ्यांना गोष्ट? हा टीचर, yes. Hi, teacher. Yes. We like this. ओके. आता बघा, Yes, जी कुंदाची teacher. होती, हा, छान बाळा. आता बघा, जी कुंदाची होती तिच्या अंगी खूप सारे गुण होते बघा. तिने समयसूचकता दाखवली, तिने साहस दाखवलं, तिने धैर्य दाखवलं. तर या तिच्या म्हणजे तिच्या गुणांना साजेसी अशी कविता मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते बघा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में सांस भरता है, मन का विश्वास रगों में सांस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न खलता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता बघा, कुंदा भिवून बसली असती, म्हणजे तिला असं वाटलं असतं की नाही बाबा मी पाण्यामध्ये बुडेन, माझा जीव जाईल. जर तिनं प्रयत्नच केला नसता, तर तिने छोट्यासा चिमुरड्या आपल्या मैत्रिणीचा जीव वाचवला असता का हो? नसता वाचवला. म्हणूनच की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जर एखादी गोष्ट आपल्याला मिळणारच नसेल, जर आपण असं मनामध्ये करून बसलो की निगेटिव्हिटी, की नाही मला ही गोष्ट मी हे करू शकणार नाही, मग ते आपण करूच शकत नाही. पण ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो, भलेही आपल्याला अपयश येऊ, पण प्रयत्न करणं सोडणं हे चुकीचं आहे. म्हणून कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. त्या ठिकाणी मध्येच कोणत्याही मुलीला, तर ठीक आहे तुमचा जीव धोक्यात जात असेल, पण त्या मुलीने तसा विचार केला नाही. ती एक चांगली जलतरणपटू होती आणि तिने आपल्या मुलीला म्हणजे आपल्या मैत्रिणीला वाचवले. तर या गोष्टीचे तात्पर्य मला कुणी सांगेल? तात्पर्य म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी, गोष्टीचे मॉरल मला कुणी सांगेल की तुम्हाला कोणकोणते गुण कुंदाचे पाहायला भेटले? कुणी सांगेल? Try, but don't cry. येस येस. आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो? मराठीमध्ये ट्राय बट डोंट करायला करा पण रडा नको. अरे वा, छान, खूप सुंदर उत्तर दिलं बाळास. की प्रयत्न, हा बोल. प्रयत्न करायचं पण रडायचं नाही. हा, व्हेरी नाईस, खूप छान उत्तर दिलंस बाळा.
की आपण प्रयत्न करायचे, प्रयत्न सोडायचे नाही जर आपल्यामुळे कुणाचा जीव वाचत असेल. पण एवढं लक्षात ठेवायचं की आपण त्या जो प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वास असला पाहिजे. बघा छोटीशी मुंगी असते, ती प्रत्येक वेळेस भिंतीवर चढत असते, खाली पडत असते, चढत असते, पडत असते, पण तिला तिच्या मनामध्ये आत्मविश्वास असतो की मी ही भिंत पार करणार. हा आत्मविश्वास जो आपल्या मनामध्ये असतो ना, तो आपल्याला आपल्या प्रयत्नांना यश देतो. तर बघा या गोष्टीचं तात्पर्य आहे समय सूचकता आणि साहस नेहमीच काम येते. आता बघा कुंदाने जर समय सूचकता आणि साहस दाखवलंच नसतं तर ती तिच्या मैत्रिणीला वाचवू शकली नसती. म्हणून या गोष्टीचं तात्पर्य म्हणजेच मॉरल ऑफ द स्टोरी तर काय आहे, समय सूचकता आणि साहस हे नेहमीच कामाला येते. तर बघा ही गोष्ट आवडली ना सगळ्यांना, तर आपण या गोष्टीचे काही प्रश्न आहेत बघा, म्हणजे तर ते प्रश्न आपण आता अभ्यासणार आहोत. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मला द्यायची आहेत आणि जर कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता लेसन संपल्यानंतर. तर बघा झाडे शेते हिरवीगार कशामुळे झाली होती? कुणी सांगेल झाडे शेते हिरवीगार कशामुळे झाली होती? पावसामुळे, पावसाचा दिवस होता म्हणून. अरे वा, छान. पूर्ण वाक्यात उत्तर दे बाळा. पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचंय बाळा, पूर्ण वाक्यामध्ये फुल सेंटेन्स मध्ये उत्तर द्या. झाडे शेते हिरवीगार कशामुळे झाली होती? ओके, झाडे शेते. हा बोल बाळा बोल. मिस, पावसाचा दिवस होता, झाडे शेते यामुळेच हिरवीगार झाली होती. खूपच सुंदर, खूप छान उत्तर दिलं बाळास तू. झाडे शेते पावसाच्या पाण्यामुळे हिरवी झाली होती. आता बघा दुसरा प्रश्न आहे, कुंदा केव्हा पोहायला शिकली? कोण सांगेल कुंदा केव्हा पोहायला शिकली? कुंदा 8 वर्षाची होती तेव्हाच पोहायला शिकली. अरे वा, छान, खूप छान उत्तर दिलं बाळा. थँक्यू कुंदा टीचर. वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. आता आपला शेवटचा प्रश्न आहे बघा, कुंदाचे साहस या गोष्टीचे तात्पर्य सांगा. तात्पर्य म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी. मला नवीन चेहरा पाहिजे आता. दुसरं कोणी उत्तर देईल? कोण आहे इच्छुक? त्यांनी उत्तर द्या. वन इज रेडी, वन इज ऍग्री टू गिव्ह आन्सर. कोण हे? कुंदाचे साहस या गोष्टीचे तात्पर्य सांगा. होती. अरे वा, छान. जो प्रयत्न करतो त्यांना हार कधीच मिळत नाही. म्हणजे अपयश येतं, पण त्या अपयशाला डगमगून जर आपण प्रयत्नच थांबवले तर आपल्याला यश भेटत नाही. ठीक आहे, तेही आहे. अजून कोणी तात्पर्य सांगेल का दुसरं? समय सुतीक आणि साहस नेहमीच काम येतो. अरे वा, खूप छान उत्तर दिलं. समय सूचकता आणि साहस त्याने धैर्य, ज्याला आपण ऍडव्हेंचर म्हणतो बघा, ते आपल्याला नेहमीच कामाला येते. आता खूप छान छान उत्तर दिली तुम्ही बाळांनो. मला असं वाटतं की तुम्हाला गोष्ट पण खूप आवडली असेल आणि तुम्ही जशी उत्तरे दिली त्यावरून मला असं वाटतं की तुम्हाला ही गोष्ट पण समजली असेल. तर बघा तुमचा आजचा घरचा अभ्यास मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. बघा त्याची जी उत्तरे आहेत ती चेक करा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पाऊस पडल्यामुळे झाडे शेती हिरवीगार झाली होती. हा, आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे कुंदा कधी पोहायला शिकली होती? तर कुंदा वयाच्या 8व्या वर्षी पोहायला शिकली होती. आणि जी गोष्ट शिकवली ना त्या गोष्टीचं तात्पर्य आहे समय सूचकता आणि साहस नेहमीच कामी येते. तर बघा आता आपण या ठिकाणी तुमच्या समोर एक जलतरणपटू आहे बघा, सुयश जाधव. मला अभिमान वाटतो, हा माझ्या गावचा मुलगा आहे ज्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटले आहेत बघा. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय 111 पदके या जलतरणपटूला भेटली आहेत बघा. या ठिकाणी अशाच एका सुयश जाधव जो आहे तो वेळापूरचा, त्याचं गाव आहे वेळापूर आणि तालुका आहे माळशिरस आणि सोलापूर जिल्ह्यामधला हा एक जलतरणपटू आहे बघा. याचे दोन्हीही हात नाहीत तरी या मुलाने प्रयत्न करणे सोडले नाही. त्याचे जे वडील होते ते राष्ट्रीय खेळाडू होते, पण त्यांच्या
पप्पांचं जे स्वप्न होते की आपला मुलगा आंतरराष्ट्रीय खेळाडू झालाच पाहिजे, म्हणून त्यांनी वयाच्या 2ऱ्या वर्षीच आपल्या मुलाला पोहायला शिकवलं. पण ज्यावेळेस हा मुलगा 12 वर्षाचा होता त्याच वेळेस विजेचा करंट बसून त्याचे दोन्ही हात निकामी झाले होते, त्यामुळे त्याचे दोन्ही हात कापावे लागले. परंतु या मुलाने हार मानली नाही. बघा, या मुलाने हार मानली नाही. 10वीच्या बोर्डामध्ये अपंगाच्या यादीत हा मुलगा 3रा बसला. 3रा म्हणजे 3rd रँक त्याने पटकवला. ओके, हँडिकॅपच्या लिस्ट मध्ये या मुलाने बोर्डामध्ये हा 3रा आला. आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेला त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हणून या मुलाच्या पप्पांनी त्यांचं पूर्ण शेत विकलं. शेत विकून, एवढंही नसून शेत विकूनही भागलं नाही, तर आपल्या खासदार आहेत बघा, बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे, यांनी देखील या सुयश जाधवला आपली आर्थिक मदत केली. त्यामुळे हा मुलगा आंतरराष्ट्रीय लेवलला पोहोचला आणि या मुलाने आपल्या जगातच वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलं, फास्ट जलतरणपटू म्हणून. आणि या मुलाचं नाव आहे सुयश जाधव. तर बघा, या तुम्हाला आजचा अभ्यास काय आहे. जसं की मी एका जलतरणपटूचं चित्र तुम्हाला दाखवलं सुयश जाधवचं, तर आजचा तुमचा काय अभ्यास आहे. आंतरजालाचा उपयोग करून कोणत्याही एका जलतरणपटूची माहिती लिहा. आंतरजाल, आता तुम्ही म्हणा आंतरजाल म्हणजे काय, तर आपण जे इंटरनेट वापरतो की नाही मोबाईलवर, इंटरनेटचा वापर करून खूप काही सर्च करतो. तर आंतरजालाला इंग्लिशमध्ये आपण इंटरनेट म्हणतो. आणि या इंटरनेटचा यूज करून तुम्हाला जलतरणपटूची माहिती लिहायची. 5 ते 10 वाक्यामध्ये लिहिली तरी चालेल. जलतरणपटू म्हणजे गुड स्विमर. तुम्हाला कोणत्याही एका स्विमरची माहिती इंटरनेटवरून काढायची आहे आणि तीच माहिती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये 5 ते 10 वाक्यामध्ये लिहायची आहे. समजलं ना आजचा अभ्यास? आजचा अभ्यास कळलं काय आहे ते? टीचर ओके, तुम्हाला काय या ठिकाणी मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. आपले सीएनओ सर, विजय सर, खेरुनिसा मॅडम, त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली की माझं काही जे ज्ञान प्रदर्शन आहे ते मी विद्यार्थ्यांना देऊ शकले. जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काय डाऊट्स असतील तर ते तुम्ही विचारू शकता. कुणाला काही डाऊट्स आहेत बाळा? नाही टीचर, नाही टीचर. सगळ्यांना ओके, छान. सगळ्यांना आवडली गोष्ट? हा टीचर. आवडली गोष्ट? हा. थँक्यू.